गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आहे। या चॅनलचे वर्षभरात मी 61 व्हिडिओ केलेले आहेत। मला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। हे चॅनल सुरू करण्याचा उद्देश एकच होता की आपण जे मध्यमवर्गीय लोक आहोत ते मध्यमवर्गीय लोकांना जे चलनवाढ असते त्या चलनवाढला हरवून आपला पैसा वाढेल कसा, त्यासाठी आपण स्टॉक मार्केटमध्ये काही बेसिक माहिती करून घेऊन जर का आपण इन्व्हेस्ट करत राहिलो तर आपल्याला बऱ्यापैकी रिटर्न्स म्हणजे साधारण 18 ते 20% किंवा नक्कीच 15 ते 20% रिटर्न्स आपण कमवू शकतो। जे 7.5 ते 8.5% रिटर्न्स असलेल्या पोस्ट किंवा बँकपेक्षा निश्चितच दुप्पट आहे। आणि आपण अशा पद्धतीने आपली क्वालिटी ऑफ लाईफ आणि आपले चलनवाढ या दोघांनाही आपण मॅनेज करून चांगलं आयुष्य जगू शकतो। या एकमेव उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलेले आहे। वर्षभरात मी याच्यावर अनेक विषयांवर आत्तापर्यंत 60 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हा 61वा व्हिडिओ आज बनवत आहे। गेल्या वर्षभराचं जर का सिंहावलोकन करायचं झालं तर या वर्षभरात मार्केट एकदम लाईफ टाईम हायला गेलं। त्याच्यानंतर ऑक्टोबरपर्यंत लाईफ टाईम हायच्या लेवलला होतं। ऑक्टोबर नंतर ते करेक्ट होऊन आज जवळपास 12 ते 14% करेक्ट होऊन मार्केट सध्या आहे। याला कारण अनेक आहे। याला सगळ्यात मोठं कारण आहे की ऑक्टोबर 24 पासून जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळा पैसा काढून घेत आहेत। याचं कारण म्हणजे त्यांच्या देशात त्यांना बरेच चांगले रिटर्न्सचं चित्र निर्माण झालेलं आहे त्यांच्या तेथील केंद्रीय बँकेने घेतलेल्या पतधोरणामुळे। तसेच चायनाने काही धोरणं बदलले, त्याच्यामुळे त्यांना चायनाचं मार्केट जास्त आकर्षक वाटत आहे, म्हणून ते आपलं पैसा इथून काढून घेत आहे। दुसरं आहे जो बदल झालेला आहे निवडणुकांनंतर, नवीन केंद्र सरकार आल्यानंतर, की जे काही सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग आहे ज्याला आपण पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणतो, त्या पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये आपले स्टॉक्स जवळपास 30% करेक्ट झालेले आहेत। तसेच डिफेन्स सेक्टरमधले स्टॉक्स हे देखील जवळपास 20% करेक्ट झालेले आहेत। याचं कारण एकमेव म्हणजे माननीय पंतप्रधान यांनी एकदा 2 वर्षापूर्वी 15 ऑगस्ट लाल किल्ल्यावरच्या भाषणानंतर सांगितलं होतं की तुम्ही पब्लिक सेक्टर युनिटच्या स्टॉक्सकडे लक्ष द्या, ते तुम्हाला बऱ्यापैकी पैसे देतील। ह्या एका वाक्याने सेंटिमेंट सगळं बदललं आणि एक रॅली सुरू झाली पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये आणि डिफेन्स स्टॉक्समध्ये आणि रेल्वेच्या स्टॉक्समध्ये। ती रॅली आता कुठंतरी थांबलेली दिसते आणि ते स्टॉक्स 20 ते 30% करेक्ट झालेले आहेत। त्याच्यानंतरची या वर्षीची जी मेजर घटना आहे ती म्हणजे अमेरिकन राष्ट्रपतीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकलेली आहे। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्थनीतीचे परिणाम काय असू शकतील, बिटकॉईनसारख्या आभासी करन्सी यांना त्यांनी दिलेल्या उघड पाठिंब्याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतील। 20 जानेवारीला ते शपथविधी घेतील आणि त्याच्यानंतर त्यांचं अधिकृत कामकाज सुरू होतील। या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट सध्या रेंज बाउंड आहे। सगळ्यात मोठा त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा म्हणजे डॉलर या चलनामध्येच सगळ्या जगाने व्यवहार केला पाहिजे यासाठीचा त्यांचा हट्ट। डॉलरमध्ये सगळे देश व्यवहार केला तर अमेरिका आपोआप सुपर पॉवरचं अमेरिकेचं स्टेटस हे मेंटेन होतं। ब्रिक्स जे देश आहेत ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना यांचा जो एक चौकोनी ग्रुप आहे, या ग्रुपनी डी-डॉलरायझेशनकडे पाऊल टाकलेलं होतं। डी-डॉलरायझेशन म्हणजे त्यांनी डॉलरमध्ये व्यवहार न करता त्यांनी इतर करन्सीमध्ये किंवा आपसातल्या देशाच्या करन्सीमध्ये व्यवहार करायचं ठरवलं। त्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का जाणवला आहे, त्यांचं ते नाराज झाले आहेत। या धक्क्यातनं त्यांना कंट्रोल करण्यासाठी, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजून शपथविधी झालेलाही नाही, तरी श्री ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे की ब्रिक्स देशाला याचे परिणाम भोगावे लागतील जर का त्यांनी डॉलरमध्ये व्यवहार केले नाहीत। ही डेव्हलपिंग स्टोरी आहे। या डेव्हलपिंग स्टोरीमध्ये काय होईल पुढं हे आपल्याला पाहावं लागेल। त्याच्यानंतर काही अदानीचे जे स्टॉक्स होते ते पुन्हा एकदा पडले। साधारण 1.5 वर्षापूर्वी पण ते एकदा पडले होते। कारणं जवळपास सिमिलर होते। शॉर्ट सेलर्सचा एक ग्रुप आहे अमेरिकेमध्ये, ते बरोबर नेमक्या अधिवेशनाच्या आधी किंवा नेमक्या मोक्याच्या वेळेस असे काही बातम्या आणतो की जेणेकरून अदानीचे ग्रुपचे सगळे स्टॉक्स पडतात आणि यामुळे शेअर मार्केटमध्ये बरीच उचलपुचल होती। हे या सरलेल्या वर्षाचे हायलाईट्स म्हणता येतील। दुसरे हायलाईट्स म्हणजे आपल्याला
3 अगदी मान्यवर व्यक्तींचं जे कालवश झाले आहे, ज्यांचं निधन झालेले आहे, जे भारत मातेचे सुपुत्र होते, ज्यांनी भारत मातेची खूप चांगली सेवा केली, ते 3 व्यक्ती म्हणजे श्री रतन टाटा, झाकीर हुसेन आणि आत्ता काल परवा निधन पावलेले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. हे तिन्ही व्यक्ती यांचं चारित्र्य, यांचं कामकाज, यांची कारकीर्द अत्यंत म्हणजे ज्याला आपण डागरहित म्हणू, अत्यंत निर्विवाद म्हणू, अत्यंत दैदीप्यमान म्हणू, हे सर्वजण आपल्याला सोडून गेलेले आहेत. यांची कमी आपल्याला निश्चित जाणवणार आहे. असा हा एक सरत्या वर्षाचा एक आढावा म्हणता येईल. आणि आपलं प्रेम मला असंच मिळत राहील. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील. मी याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं याचं माझं ध्येय काय आहे. त्या ध्येयानुसार मी याच्यावर वाटचाल करत जाईल. हे चॅनल तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही हवं असेल तर मला त्याच्यात कॉमेंट्समध्ये दिले. आम्ही कॉमेंट्स डिसेबल केलेले नसतात, कॉमेंट्स एनेबल्डच असतात. मला पाहायचं आहे की मी कुठपर्यंत माझं म्हणणं पोहोचू शकत आहे. तेव्हा सगळ्यांना इयर एंडच्या शुभेच्छा आणि नवीन 2025 इयर 2020च्या हॅपी न्यू इयर. थँक्यू. हॅपी वीकेंड.